नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तामधील त्रिकोणावर विचारले जाणारे प्रश्न, किती त्रिकोणामध्ये किती कोण आहेत, किती त्रिकोण आहेत, असे जे प्रश्न येतात बुद्धिमत्तामध्ये, ते आपण ट्रिकसोबत सोडवणार आहोत, ते बी फक्त 30 सेकंदामध्ये. तर मित्रांनो, ती ट्रिक काय आहे, हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा व सर्व ट्रिक तुम्ही ते समजून घ्या आणि शिकून पण घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी ट्रिक आहे ती सर्वच जी एक्झाम असतात म्हणजे जी येणारी पोस्टमॅन, मेलगार्ड, एम-टी-एसची परीक्षा असो, पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये बुद्धिमत्ताचा पेपर असतो व त्यामध्ये त्रिकोणावर आधारित प्रश्न येतातच. म्हणून ही ट्रिक तुम्ही फार काळजीपूर्वक शिकून घ्या. जर एक वेळेस व्हिडिओ नाही कळाला तर दुसरी वेळेस पण हा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला येणाऱ्या घंटीच्या आयकॉनला ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर 2 आकृत्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला त्रिकोण शोधायचे आहेत, की किती त्रिकोण आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण जे त्रिकोणावर म्हणजे आकृतीमध्ये किती त्रिकोण शोधायचे असतात, ते आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व याच्यामध्ये काय शॉर्ट ट्रिक्स आहेत ते समजून घ्या. तर मित्रांनो, आपण आपला पहिला प्रश्न सोडवूया. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न खूप सोपा आहे व यामध्ये आपण दोन्ही ट्रिक्स म्हणजे तुम्ही जे नॉर्मली ट्रिक यूज करता आणि माझी जी ट्रिक तुम्ही कशी अप्लाय कराल यासारख्या आकृत्यांमध्ये त्रिकोण शोधण्यासाठी ते पण मी सांगणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण शोधायचे आहेत. तर ह्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? तर हा एक झाला मोठा त्रिकोण, पुन्हा हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण. ही झाली साधी पद्धत आपली. साधी पद्धत. जर या जागी जर यासारखा मोठा जर त्रिकोण आला किंवा ह्याच्याहून जर अधिक मोठी आकृती आली आणि त्यामध्ये आपल्याला विचारलं, की याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत? पण ही ट्रिक तिथं कामाला येत नाही. कारण का तिथं आपण कन्फ्युजनमध्ये दुसरंच काहीतरी रॉंग आन्सर काढतो आणि रॉंग आन्सर काढून रॉंग आन्सरला टिक करतो. म्हणून तो आपला प्रश्न चुकू शकतो. यासाठी मित्रांनो ट्रिक ही अतिशय महत्त्वाची असते. म्हणून मी तुम्हाला ते सांगणार आहे. ते फक्त काळजीपूर्वक ऐका आणि कोणताही प्रश्न सोडवण्याच्या पहिले ती ट्रिक 100% यूज करा म्हणजे करेक्ट आन्सर निघेल. तर ट्रिक काय आहे मित्रांनो ते मी सांगणार आहे. तर या त्रिकोणामध्ये किती स्पेस आहेत म्हणजेच हे लाईनर किती लाईन मारलेले आहेत हे तुम्ही आधी पाहून घ्या. मग त्यानंतर स्पेसमध्ये 1 नंबर इथं लिहा. पुन्हा त्यानंतर दुसरा स्पेस असल्यामुळे इथं 2 लिहा. मग या दोघांची बेरीज करा. 1 + 2 याचं म्हणजे आन्सर जे निघेल बरोबर 3. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर मित्रांनो ते आहेत 3 त्रिकोण. 3 त्रिकोण हे याचं फायनल आन्सर आहे. ही आहे त्याची शॉर्ट ट्रिक. जेवढे स्पेस तेवढे ते त्याच्यामध्ये प्लस-प्लसनं ॲड करत जायचं. तर मित्रांनो, व्हिडिओला या लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर आपण दुसरी आकृती पाहूया. दुसऱ्या आकृतीमध्ये किती ट्रायंगल आहेत हे आपल्याला मोजायचं आहे. तर हीच पहिल्याची ट्रिक आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये पण अप्लाय करायची आहे. ह्याच्यामध्ये स्पेस किती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये 1, 2, 3 मग काय या तिघांची बेरीज 1 + 2 + 3 बरोबर. 1 + 2 3 3 + 3 6. तर ह्या आकृतीमध्ये एकूण किती ट्रायंगल आहेत तर ते आहेत 6. या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत. तर ही ट्रिक जी आहे मित्रांनो तुम्ही अप्लाय करून अचूक उत्तर काढू शकता. जर तुम्ही ही ट्रिक नाही यूज केली तर मग तुम्ही या प्रकारच्या प्रश्नांमध्ये गोंधळून जाऊन काहीतरी चुकीचंच आन्सर 100% काढणार. चुकीचंच आन्सर. कारण का विथआऊट ट्रिकचे असले गोंधळून टाकणारे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत. म्हणून फक्त हे जे स्पेस दिलेलं आहे त्या जागी 1, 2, 3 असे अंक लिहिल्यानंतर त्याची सरळ बेरीज करून जे त्याचं आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर असेल. तर आपण याच्यानंतरची नेक्स्ट डायग्राम पाहूया. तर मित्रांनो आपली नेक्स्ट जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल सर्च करायचे आहेत म्हणजे शोधायचे आहेत ते आपण पाहूया. सेम पहिल्याची ट्रिक यूज करायचं. इथं खाली 1, 2, 3, 4 मग या चारींची बेरीज करून घ्यायचं. 1 + 2 + 3 + 4
1 प्लस 2 म्हणजे 3, 3 प्लस 3 म्हणजे 6, 6 प्लस 4 म्हणजे 10, 6 आणि 4 10. मग या डायग्राममध्ये, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर मित्रांनो, ते आहेत एकूण 10 त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये. तर याचं नंतरची जे डायग्राम आहे आपण ते पाहूया. नेक्स्ट डायग्राम. आता ह्या प्रकारच्या डायग्राम मध्ये आपण कसे त्रिकोण शोधणार, तर ह्याची पण सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. पहिलं सुरुवातीला ह्या रेषेच्या खालचे म्हणजे जिथून डिव्हिजन होते, दोन भाग तयार होतात, त्या आजच्या आधी खालचे जे स्पेस आहेत ते आधी आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. मग इथे लिहून घेऊया आपण 1 2 3 4. मग यांची आपण बेरीज करून घेऊया. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4. मग याचं जे येणारं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे 10. म्हणजे 1 प्लस 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 हे आहे. मग जे ह्या लायनरच्या वरचे आहेत त्याला पण आपण सेम याच प्रकारे म्हणजे नंबर देऊया. 1 2 3 आणि 4. मग परत यांची बी आपण बेरीज करून घेऊया. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4. मग याचं जे फायनल आन्सर येईल ते असेल 10. मग हे 10, हे खालचे 10 आणि हे वरचे 10. 10 प्लस 10 बरोबर किती, तर 20. मग या डायग्राम मध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर या डायग्राम मध्ये एकूण त्रिकोण जे आहेत ते मित्रांनो, ते आहेत 20. 20 या डायग्राम मध्ये एकूण त्रिकोण आहेत. फक्त मित्रांनो ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. मग तुम्ही कितीही हार्ड डायग्राम आली आणि त्यामध्ये जर आपल्याला त्रिकोण सर्च करायला शोधायला सांगितलं, तर तुम्ही ते सहजपणे ही ट्रिक अप्लाय करून तिथे तुम्ही शोधू शकता. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्याच्यामध्ये डिव्हिजन्स होत म्हणजे दोन भाग पडत आहेत का, लायनर किती आहेत, स्पेस किती आहे त्याच्यामध्ये, हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व काही त्याचे आन्सर्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित चॉईस करू शकता, व्यवस्थित काढू पण शकता. तर आपण यानंतरचे आपण जे डायग्राम आहे ते पाहूया मित्रांनो. तर यानंतरची जी आपली डायग्राम आहे मित्रांनो, ती मागच्या डायग्राम सारखी जवळ म्हणजे सारखीच आहे. तर ह्यामध्ये पण आपल्याला त्रिकोण शोधायचे आहेत, तर ते आपण पाहूया. तर इथं सुरुवातीला डिव्हिजन्स किती आहेत, मग सर्वात शेवटचा भाग आपल्याला काउंट करून घ्यायचा आहे. तर 1 2 3. मग या तिघांची बेरीज करून घ्यायचं. मग 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6. 6 आला याचा आन्सर. मग हा झाला, हा भाग झाला आपला. मग पुन्हा हा जो मिडल भाग आहे तो करायचा आपल्याला. पुन्हा याच्यामध्ये पण 1 2 3. मग ह्याची पण बेरीज किती आहे, 6च आहे, राईट. मग त्याच्या वरचा अपियरचा भाग म्हणजे सर्वात वरचा भाग, ह्याची पण आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे काउंट करून. 1 2 3 बरोबर 6. मग या तिन्ही 6ची बेरीज करून घ्या आपण. 6 प्लस 6, 6 प्लस 6, 6 प्लस 6 12, 12 प्लस 6 18. म्हणजे याचं जे एकूण जे ट्रायंगल आहे त्या आकृतीमध्ये ते आहेत 18. या आकृतीमध्ये एकूण जे त्रिकोण आहेत ते मित्रांनो ते आहेत 18. याचं फायनल आन्सर जे आहे ते 18 आहे. मग यानंतरची आपण डायग्राम पाहूया. तर ह्या डायग्राम मध्ये अशा प्रकारची डायग्राम आली तर फक्त काळजीपूर्वक आपल्याला ती पाहून सोडवायचं आहे. ही पण काही अवघड नाही आहे. तर सुरुवातीला आपल्याला सर्वात खालचा भाग आपल्याला सोडून घ्यायचा आहे. 1 2 3 4. मग यांची बेरीज 1 प्लस 2 2 प्लस 3 3 प्लस 4. येणार जे आन्सर आहे ते आहे 10. मग 10 नंतर हे तर पहा तुम्ही, इथं स्पेस म्हणजे इथं लाईन कट झालेली आहे. दोघीमधलं जे थोडं त्यामध्ये अंतर आहे, म्हणून या लाईनच्या आपल्याला हा भाग मोजून घ्यायचा आहे आणि ह्या लाईनचा इकडला भाग मोजून घ्यायचा आहे. तर इथं आपण 1 प्लस म्हणजे 1 आणि 2 इथे स्पेस आहे ना, म्हणून इथं काही आपल्याला अंक काउंट करायचं नाही. ते स्पेस असल्यामुळे तिथं भाग तो तुटत आहे, म्हणून तिथं आपल्याला काही काउंट करायचं नाही. मग 1 प्लस 2 म्हणजे 3 आणि हा एकच, फक्त 1. मग इथं 3 10 प्लस 3 प्लस 1. मग जे येणारा जे फायनल आन्सर आहे ते आहे 14. मग या आकृतीमध्ये जे एकूण त्रिकोण आहेत ते आहेत मित्रांनो 14 त्रिकोण आहेत. असे पण प्रश्न ह्यासारखाच प्रश्न खूप परीक्षेला विचारतात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. मध्येच कुठेतरी लाईन कट असते आणि तुम्ही ते अटॅचमेंटच आहे म्हणून, सरळ रेषा आहे म्हणून तुम्ही तिचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करता, म्हणून ते आन्सर चुकते. तर तुम्ही ते लाईन व्यवस्थित सरळ आहे का, मध्ये कुठं तुटत आहे, तर हे तुम्ही काळजीपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
तर मित्रांनो यानंतर जी आपली डायग्रॅम आहे त्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स शोधायचे आहेत. तर अशा प्रकारचे डायग्रॅम्स परीक्षेला 100% येण्याची संभाव्यता असते. कारण का या प्रकारचे डायग्राम परीक्षेला जास्त विचारले जातात, कन्फ्यूज करणारे. तर या प्रकारचे डायग्राम आपल्याला कसे शॉर्ट ट्रिक प्रमाणे सोडवायचे आहेत ते मी आपल्याला सांगतो. तर यामध्ये पण आपल्याला काही नाही, सुरुवातीला आपल्याला काउंट करून घ्यायचं आहे. तर आधी खालची बाजू 1 2 3 4 5 6. मग काय 1 ते 6 पर्यंतची बेरीज 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 6 बरोबर 1 प्लस 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21. मग याचा आन्सर आहे 21 खालच्या याचं. तर पुन्हा मग आपल्याला वरचे पण काय असतील तर 21च असतील, म्हणून आपण 21 गुणिले 2 करू. 21 गुणिले 2 म्हणजे दोन्हीचं पण आपण दुप्पट करून घेऊ त्याचं. मग 21 गुणिले 2 म्हणजे येणारा आन्सर जे आहे ते आहे 42. येणारा जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे 42. मग 42 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. ही जी मधली लाईन आहे का मित्रांनो, ती जर सरळ असेल तर इथे आणखीन पण त्रिकोण बनतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तर ते कसे बनतात, तर हा एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला आणि हा एक त्रिकोण झाला. असे पण ह्याच प्रकारचे इकडं त्रिकोण बनतात. म्हणून इथं जे आता आपण काउंट केलेलं आहे, इथं 1 2 3 4 5 6, तर या 6 ला 42 मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. मग येणारं जे आन्सर आहे ते आहे 48 म्हणजे 48. मग ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे, तर या आकृतीमध्ये एकूण आहेत त्रिकोण ते म्हणजे 48. 48 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर आता त्या टाईपचंच क्वेश्चन परंतु थोडं डिफरंट आहे. तर ते कसं डिफरंट आहे ते पण मी सांगतो. तर मागच्या आकृतीमध्ये ही जी लाईन होती ती लाईन एकदम सरळ होती. पण ह्या आकृतीमध्ये ही लाईन सरळ नाही, तर इथं तुटलेली आहे लाईन, म्हणजे वेगवेगळीकडे मारलेली आहे. म्हणून या प्रकारच्या आकृतीमध्ये पण सेम आपल्याला तेच करायचं आहे. पहिलं सुरुवातीला खाली 1 2 3 4 या चारींची बेरीज म्हणजे किती येईल, तर या चारींची बेरीज येते बरोबर 10. मग त्याच प्रकारचा काउंटडाऊन वरी पण करायचा 1 2 3 4. मग तिथं पण 10 10 प्लस 10 20. मग ज्या या डायग्राम मध्ये किती ट्रायंगल आहे, तर ते आहेत 20. फक्त ही रेष जर सरळ येत असेल तर त्रिकोण जास्त बनतात, आणि जर सरळ रेष नसेल म्हणजे तुटत असेल रेष, तर मग ते त्रिकोण कमी बनतात. त्यामध्ये सरळ काउंटडाऊन करून त्यांची बेरीज करून त्याचं जे आन्सर निघेल ते त्याचं फायनल आन्सर असेल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर मित्रांनो ह्या प्रकारच्या आकृतीमध्ये जेव्हा आपण त्रिकोण शोधतो तेव्हा आपल्याला एक सूत्राचा वापर करावा लागणार आहे मित्रांनो. सूत्राच्या मदतीने आपण याच्यामध्ये जे त्रिकोण आहेत ते एकदम 100% ॲक्युरेट त्रिकोण काढू शकतो. नाहीतर आपण कन्फ्यूज होऊन काहीतरी दुसरंच आन्सर काढणार. तर सूत्र मित्रांनो, सूत्र याचं हे आहे 1/8 कंस महिरपी कंस n कंस n प्लस n अधिक 2 कंस बंद कंस 2n अधिक 1 कंस बंद महिरपी कंस बंद. हे याचं जे आहे ते सूत्र आहे. तर यामध्ये पण काही नाही, ती साधी ट्रिक आहे, फक्त सूत्र याच्यामध्ये आहे. तर सुरुवातीला आपण खालचे जे आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4. मग याच्यामध्ये जे शेवटचा अंक येतो तो सम आहे का विषम आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण का सम आणि विषम यावरून सूत्र बदलत असतं मित्रांनो. हा अंक सम आहे म्हणून हे तर n बरोबर 4 घेऊ आपण. n बरोबर 4 घेऊ. तर समचं सूत्र हा आहे मित्रांनो. हे समचं सूत्र आहे. तर विषम सूत्र मी तुम्हाला सांगेल. तर इथे आपल्याला आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती बसून घ्यायचे. तर व 1/8 बरोबर कंसामध्ये n च्या जागी आपण 4 घेऊ. कंस 4 प्लस 2 पुन्हा मग कंस बंद पुन्हा 2 कंस n च्या जागी परत आपण 4 ठेवून घेऊ प्लस 1 पुन्हा ब्रॅकेट ऑफ.
तर पुन्हा मग आपण याच्यानंतर हे प्रश्न आपण सोडूया आता, कारण का सूत्रामध्ये ठेवलं म्हणताना सूत्रामध्ये एक वेळेस व्यवस्थित आपण जर किमती ठेवल्या का त्याचा आन्सर पण एकदम व्यवस्थितच येते मित्रांनो. तर आपण सोडून घेऊया. तर मी एक ब्लँक प्रेझेंटेशन ऑन करून घेतो जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित सोडवता येईल. तर मित्रांनो इथं आपण सर्व किमती इथं सूत्रामध्ये भरून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर इथं जे आहे 4 प्लस 2 कंसात 2 4 प्लस 2 म्हणजे आता याच्यानंतर याचं आपण फायनल आन्सर काढून घ्यायचं आहे. तर 4 ला 4 पुन्हा मग 4 प्लस 2 म्हणजे 6 आणि 2 8 आणि प्लस 1 म्हणजे 9. त्यानंतर मग 4 न ह्या 8 ला भाग दिला तर 4 दुनी 8 म्हणजे 1/2 आणि 6 आणि 9 जसं असतं तसं पुन्हा मग परत या 2 ला 6 ने भाग जातो म्हणून बेत्रिक 6 म्हणून इथं 3 आलं आणि उरला फक्त 9. तर 9 त्रिक 27 म्हणजे त्या डायग्रॅममध्ये या आकृतीमध्ये एकूण जे त्रिकोण आहेत ते आहेत 27 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. ह्या सूत्राचा उपयोग करून तुम्ही एकदम फायनल आन्सर काढू शकता. फक्त सूत्र आणि ह्या प्रकारची जर आकृती परीक्षेमध्ये विचारले गेलेली असेल तर सूत्र व्यवस्थित लक्षात नीट ठेवून घ्या आणि त्यामध्ये व्यवस्थित किमती भरून तुम्ही व्यवस्थित त्याचं आन्सर काढा. तर मायनस आन्सर म्हणजे जेव्हा विषम संख्या असते तेव्हा त्याचं आन्सर मायनस म्हणताना मायनसचं जे सूत्र आहे ते आता मी समोर सांगतो तुम्हाला. तर जेव्हा विषम संख्या असते त्यावेळेस तुम्हाला हे सूत्र यूज करायचं आहे. फक्त काय नाही, त्या सूत्रामध्ये इथं ब्रॅकेट ऑफ झाल्यानंतर मायनस म्हणजे -1 करून हे वाढून घ्यायचं आहे. पुन्हा त्यानंतर जसं त्याच्यामध्ये किमती भरून घ्यायचं आहे. तर ज्यावेळेस ह्या प्रकारच्या डायग्रॅममध्ये तर इथं 1 2 3 4 ही समसंख्या आहे. जर समोर इथं आणखीन एक लाईनर असती तर इथं होत होत्या 5 आहेत म्हणताना 5 ही विषम संख्या आहे. मग जे सूत्र काय येत होतं त्याला, तर सूत्र ह्या समोर फक्त -1 जोडून हे सूत्र थोडं वाढत होतं. म्हणून हे सूत्र तुम्ही दोन्ही लक्षात ठेवून घ्या. तर मायनससाठी हे सूत्र आणि म्हणजे विषमसाठी हे सूत्र आणि समसाठी ते सूत्र म्हणजे फक्त इथं -1 चा फरक आहे. तर मित्रांनो आजचा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे की या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं आन्सर जे आहे काढून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट करा. तर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. जर येत असेल तर अवश्य काढा, नाहीतर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे सोल्युशन पण सांगू. जे येणारी नेक्स्ट म्हणजे मॅथचा जो टॉपिक आहे, जे येणारा गणिताचा विषय आहे त्यामध्ये आम्ही ह्याचं सोल्युशन सांगू. तरी पण तुम्ही 100% ह्या ट्रिकचा यूज करून तुम्ही याचा आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो असे हे आजचा व्हिडिओ होता जे की म्हणजे आकृतीमध्ये त्रिकोण शोधण्यावर होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही 100% आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आम्ही लवकरच आता पोस्टमॅनचं जे मॅथ मध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते पण सिरीज स्टार्ट करणार आहोत. म्हणजे फक्त पेपर मधलेच क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यासाठी देणार आहोत. तर मित्रांनो आमचे डेली व्हिडिओ पाहत राहा आणि जर अपडेट येत नसतील तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर साईडच्या घंट्याच्या आयकॉनला ऑन करायला विसरू नका. तर लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा आणि डू प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम. बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम. ओके मित्रांनो, फक्त प्रॅक्टिस करा म्हणजे क्रॅक एक्झाम करण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.